दरम्यान बळवंत वानखडेंच्या प्रचार सभेत बोलताना शरद पवारांनी नवनीत राणांवर निशाणा साधला। नवनीत राणांना आपण पाठिंबा देऊन चूक केली होती असं म्हणत त्यांनी अमरावतीकरांची माफी मागितली। मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे। 5 वर्षाच्या पूर्वीची जी निवडणूक होती, आम्ही ज्यांना पाठिंबा दिला की आमच्याकडून चूक झाली, ही चूक पुन्हा कधी होणार नाही। काँग्रेसचे अमरावतीतले उमेदवार बळवंत वानखडेंच्या प्रचारासाठी गेलेल्या शरद पवारांनी नवनीत राणांना गेल्या निवडणुकीत उमेदवारी दिल्याबद्दल अमरावतीकरांची माफी मागितली आहे। 5 वर्षांपूर्वी केलेली चूक सुधारण्याची संधी मिळावी असं साकडं पवारांनी घातलं। मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे की एक चूक माझ्याकडनं झाली। 5 वर्षाच्या पूर्वीची जी निवडणूक होती, आम्ही ज्यांना पाठिंबा दिला त्यांना खासदार केलं आणि गेल्या 5 वर्षाचा त्यांचा अनुभव हा बघितल्याच्या नंतर माझ्या मनात अस्वस्थता होती की कधीतरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं की आमच्याकडून चूक झाली, ही चूक पुन्हा कधी होणार नाही। 2014 मध्ये नवनीत राणांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर पवारांनी उमेदवारी दिली होती। पुढे 2019 मध्ये राणा अपक्ष म्हणून लढल्या, त्यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा होता। ही चूक सुधारण्याविषयी पवारांनी भाष्य केलंय। बच्चू कडूंनी मात्र पवारांच्या या भावनिक आवाहनाचा समाचार घेतलाय। पवार साहेबांनी 2दा चूक केली आणि एवढी मोठी चूक केली तर ते सगळे अमरावतीकरांना भोगा लागू नये। एवढ्या मोठ्या चुका करू नये। कोण मोठ्या माणसांना अशा मोठ्या चुका केल्या तर प्रॉब्लेम होते ना। अशाच प्रकारचं वक्तव्य पवारांनी येवल्यामध्ये भुजबळांविरोधात केलं होतं। पण अमरावतीमध्ये नवनीत राणांना पाडण्यासाठी मवियानं कंबर कसली आहे। वंचितनंही मवियाला पाठिंबा दिलाय, पण बच्चू कडूंचा उमेदवारही रिंगणात आहे। दुसरीकडे राजेंद्र गवईंचंही मवियाला आव्हान आहे। अशात पवारांची भावनिक साथ अमरावतीकरांपर्यंत पोहोचेल का ते कळायला आता काही दिवसांचाच अवधी उरलाय। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।